विपुल कदमांच्या संभाव्य उमेदवारीला रामदास कदमांनी विरोध केलाय। नातेवाईकांना तिकीट देण्याची पद्धत शिवसैनिकांना रुचणार नाही असं कदम म्हणतायत। विपुल कदमांना तिकीट दिलं तर गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा इशारा दिलाय। विपुल कदम हे खासदार श्रीकांत शिंदेंचे मेहुणे आहेत। शिंदे कोणत्याही नातेवाईकांना उमेदवारी देणार नाहीत असं देखील सामंतांनी म्हटलंय। शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष रात्रंदिवस ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून गुहागरमध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्यांना 100% पराभवाला समोर जायला लागेल। हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल। मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे। याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल, बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही। नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत। तिकिटाची चर्चा पण नाही, गुहागर कोणाला सोडायचं आहे कोणाला घ्यायचं आहे याच्यावर देखील चर्चा नाही। विपुल कदमांनी बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली, याचा अर्थ एबी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही। पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठंही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही।